नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात स्वागत. आज आपण SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनच्या जगात जरा खोलवर जाणार आहोत. हां. आपल्याकडे दी एसेन्शियल गाईड टू सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हा एक महत्त्वाचा सोर्स आहे आणि आपला प्रयत्न असेल की यातून SEOचं सार काय आहे हे समजून घ्यावं. अगदी. म्हणजे फक्त SEO काय आहे एवढंच नाही, तर 2025च्या दृष्टीने काय महत्वाचं आहे यावर आपण बोलूया. बरोबर. कारण आपल्याला माहिती आहे, ऑर्गॅनिक सर्चमधनं खूप ट्रॅफिक येतं, 50-60%. हो, प्रचंड हे. आणि लोक जाहिरातींपेक्षा यावर जास्त विश्वास ठेवतात, नाही का? अगदी. विश्वासार्हता हा शब्द या गाईडमध्ये खूप वेळा आलाय. वापरकर्त्यांसाठी पण आणि सर्च इंजिनसाठी सुद्धा. पण हे सगळं सुरू होतं सर्च इंजिन कसं काम करतं याने. म्हणजे ते क्रॉलिंग, इंडेक्सिंग आणि मग रँकिंग, हा ना? हो, आणि मग रँकिंग. गाईडमध्ये म्हटलंय की गुगल तर 200 पेक्षा जास्त घटक वापरतं. पण आता वापरकर्त्याचा अनुभव आणि कंटेंटची क्वालिटी याला खूप महत्त्व आलंय. आणि म्हणूनच SEOचे प्रकार महत्वाचे ठरतात. ऑन पेज, ऑफ पेज आणि टेक्निकल SEO. ऑन पेज म्हणजे आपल्या कंट्रोलमधल्या गोष्टी. टायटल, हेडर, कंटेंट कसा लिहायचा वगैरे. बरोबर. टेक्निकलमध्ये मग साईटचा स्पीड येतो, मोबाईलवर कशी दिसते साईट, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुगलच्या बॉट्सना ती साईट समजते का, म्हणजे क्रॉलॅबिलिटी. अच्छा. आणि त्या गाईडमध्ये कोर वेब व्हायटल्सचा उल्लेख आहे, विशेषतः INP, इंटरॅक्शन टू नेक्स्ट पेंट. हो, ते आता अजिबात इग्नोर करून चालणार नाही. आणि तिसरा प्रकार म्हणजे ऑफ पेज SEO, जिथे बाहेरून मिळणारी मान्यता महत्त्वाची ठरते, म्हणजे बॅकलिंक्स वगैरे. हो, पण इथे गाईड एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतं. फक्त किती लिंक्स आहेत हे नाही, तर त्या कुठून आल्या आहेत, त्यांची क्वालिटी आणि संदर्भ काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. अगदी. आणि नुसत्या लिंक्स नाहीत, तर तुमचा ब्रँड ऑनलाईन कसा चर्चीला जातोय, म्हणजे ब्रँड मेन्शन्स, हे पण महत्त्वाचं झालंय आता. हे सगळं इंटरेस्टिंग आहे, पण गाईडमध्ये शोध हेतू म्हणजे सर्च इंटेंटवर खूप भर दिलाय. हो, तो तर खूपच कळीचा मुद्दा आहे. म्हणजे वापरकर्ता नक्की काय शोधतोय? त्याला फक्त माहिती हवी आहे, की काहीतरी विकत घ्यायचंय, की जवळपासची जागा शोधतोय? अच्छा. समजा कोणी फर्टिलिटी क्लिनिक असं शोधलं, तर त्याला माहिती देणारा लेख नाही बघायचाय, त्याला जवळचं क्लिनिक शोधायचंय. बरोबर. म्हणजे कॉन्टेंट त्या हेतूशी जुळायला हवा, नाहीतर सगळं वेस्ट. बरोबर. आणि हे सगळं मोजण्यासाठी मग मेट्रिक्स आहेत. ऑर्गॅनिक ट्रॅफिक, कीवर्ड रँकिंग, CTR. हो, पण गाईड म्हणताय की आता फक्त यावर अवलंबून राहून चालणार नाही. म्हणजे बॅकलिंक प्रोफाईलची क्वालिटी कशी आहे आणि खास करून कोर वेब व्हायटल्स सारखे युजर एक्सपिरियन्स मेट्रिक्स जास्त महत्वाचं ठरतायत. समजलं. बरं, मग 2025च्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचे मुद्दे कोणते आहेत ज्यावर गाईड जास्त फोकस करताय? AETAT म्हणजे एक्सपिरियन्स, एक्सपर्टीज, ऑथॉरिटेटिव्हनेस आणि ट्रस्टवर्दीनेस. हे आता केंद्रस्थानी आहे. यात एक्सपिरियन्स म्हणजे काय नक्की? अनुभव. हो, म्हणजे त्या विषयावर लिहिणाऱ्याचा किंवा सांगणाऱ्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे का हे गुगल बघू पाहतंय. नुसतं पुस्तकी ज्ञान नाही, तर खरा अनुभव. अरे वा, म्हणजे आता कंटेंट रायटरची पार्श्वभूमी पण SEO फॅक्टर झाली. अगदी तसंच. आणि व्हॉइस सर्च, फीचर्ड स्निपेट्स हे तर आहेतच, पण मला सिमेंटिक SEO आणि टॉपिकल ऑथॉरिटीबद्दल अजून जाणून घ्यायचंय. सिमेंटिक SEO म्हणजे काय? तर फक्त एका कीवर्ड भोवती न फिरता त्या विषयाशी संबंधित सगळ्या संकल्पना, सगळे प्रश्न कव्हर करणारं डीप कॉन्टेंट तयार करणं. अच्छा. म्हणजे गुगलला कळतं की तुम्हाला त्या विषयाची चांगली समज आहे. आणि टॉपिकल ऑथॉरिटी म्हणजे एका विषयावर इतका भारी आणि व्यापक कंटेंट तयार करायचा की गुगल तुम्हाला त्या विषयातलं एक ऑथॉरिटी म्हणून ओळखायला लागतं. म्हणजे त्या विषयावरचा तज्ज्ञ. बरोबर. याला वेळ लागतो, पण याचे फायदे खूप लाँग टर्म असतात. आणि AI आणि सर्च म्हणजे SGE, सर्च जनरेटिव्ह एक्सपिरियन्सेस, त्याबद्दल काय म्हणतंय गाईड? हो, तो मोठा बदल आहे. गाईडनुसार हे AI जनरेटेड जे रिझल्ट्स असतील ते पारंपरिक सर्च रिझल्ट्सवर परिणाम करू शकतात. म्हणजे आता कंटेंट असा बनवावा लागेल जो AIला पण आवडेल आणि माणसांनाही. एक्झॅक्टली. जो उपयुक्त असेल आणि माणसांना कनेक्ट करेल. तर थोडक्यात SEOचे मुख्य स्तंभ झाले कंटेंट जो EAT वाला असेल, टेक्निकल गोष्टी म्हणजे साईट सोपी आणि वेगवान हवी, ऑथॉरिटी म्हणजे विश्वास आणि विषयावरची पकड, आणि युजर एक्सपिरियन्स, वापरकर्त्याचा अनुभव. पण या सगळ्याचा पाया काय? वापरकर्त्याचा शोध हेतू, सर्च इंटेंट.
अगदी बरोबर. तो अचूक ओळखणं. म्हणजे एसईओ हे आता फक्त टेक्निकल नाही राहिलं, ते माणसांना समजून घेण्याचं शास्त्र झालंय. आणि हे सतत बदलणारं आहे. त्यामुळे सतत शिकावं लागेल, प्रयोग करावे लागतील. हो, तेच गाईड पुन्हा पुन्हा सांगते. ही एक न संपणारी प्रक्रिया आहे. ही जाता जाता एक विचार जो गाईडमधूनच येतो. जसं AI सर्चमध्ये अजून जास्त येईल तसं अस्सल मानवी अनुभव म्हणजे ऑथेंटिक ह्युमन एक्सपिरियन्स असलेल्या कंटेंटचं महत्त्व कमी होईल की वाढेल? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. म्हणजे फक्त फॅक्ट्स नाही, तर लोकांचे अनुभव, मतं, भावना यांचा एसईओमध्ये काय स्थान असेल पुढे, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.